कोलकाता येथील आर्जिकल मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे। या ठिकाणी काम करणाऱ्या एका ज्युनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। आरोपीने अत्यंत क्रूरतेने बलात्कारानंतर त्या महिला डॉक्टरचा निर्घृणतेने खून केला। त्यामुळे वैद्यकीय विश्वासात संताप पसरला आहे। या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांकडून आंदोलन सुरूच आहे। याच पार्श्वभूमीवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर बिनमुदत काम बंद आंदोलनावर उतरले आहेत। अत्यावश्यक सेवा वगळता गोंदिया येथील सर्व निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। कोलकाता येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोंदियात देखील निदर्शने करण्यात आली। 9 तारखेला डॉक्टर महिलेवर अत्यंत क्रूर पद्धतीने बलात्कार करण्यात आला आहे। आज आम्ही सर्व डॉक्टर्स इथे जमा झालेलो आहे स्ट्राइक प्रोटेस्ट फॉर जस्टिस। आमच्या कलिगसोबत जो पण प्रकार घडला तो परत घडू नये याच्यासाठी आमच्या सर्वांची प्रशासनाकडून माग आहे की प्रशासनाने आम्हाला सेफ्टी प्रोव्हाइड करावे। सेफ्टीसाठी सशस्त्र पोलीस दल आम्हाला प्रोव्हाइड केलं पाहिजे आणि एक अशी पॉलिसी असायला पाहिजे ज्याच्यामध्ये आम्ही सर्व डॉक्टर्स आमच्यासोबत जे पण इन्जस्टिस झालं त्याच्या अगेन्स्ट आम्ही काही आवाज उठवला तर त्याच्यावर इमिडिएटली ॲक्शन घ्यायला पाहिजे। आम्ही या स्ट्राईकमुळे कुठल्याही पेशंट केअरवर परिणाम होणार नाही। इमर्जन्सी सर्व्हिसेस सर्व सुरू राहतील, फक्त OPD बंद राहतील। इमर्जन्सी सर्व्हिसेस सर्व डिपार्टमेंटचे सुरू राहतील, 24 तास सेवा सुरू राहील। हा दंडनीय प्रकार असून या संदर्भात देशभरात डॉक्टर संप करत आहे। या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे। याला आम्ही विरोध करतो। बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाच्या तपासासाठी केंद्रीय एजन्सींची तत्काळ नियुक्ती करावी। तत्काळ ऑडिट करून सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये सुरक्षा उपाय लागू करावी अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे। सकाळपासूनच निवासी डॉक्टर संपावर आहेत। रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था केली आहे। फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। डॉक्टर मेघ मल्हार नागोरी, आम्ही इथे रेसिडेंट डॉक्टर आहोत GMC गोंदियामध्ये। स्ट्राईकवर गेलेलो आहोत कारण ते आर्जिकल मेडिकल कॉलेज कोलकातामध्ये जे आमच्या रेसिडेंट डॉक्टर कॉलिगसोबत जे खूप घाणेरडी जे झालं आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही आता स्ट्राईकवरती आलो आहोत। ही इंडेफिनिट स्ट्राईक आहे। आम्ही आमचे इलेक्टिव्ह सगळं बंद केलेलं आहे। OPD बंद आहे आणि आम्ही OPD नाही बघणार आहोत, पण जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत, जे आपत्कालीन स्थितीचे जे कंडिशन्स असतील पेशंट ते आम्ही नक्कीच बघू, त्यांचा आम्ही चांगल्यापैकी उपचार करू। आमचे फक्त थोड्याच मागणी आहेत की आम्हाला पहिले तर तिची सेफ्टी राहायला पाहिजे आम्हाला आमच्या ड्युटीच्या साईटवर। दुसरं म्हणजे जे झालं आहे त्याच्यावरती तुरंत कारवाई व्हायला पाहिजे। सेंट्रल अथॉरिटीमधून इन्व्हेस्टिगेशन करून कारवाई व्हायला पाहिजे। तिसरं म्हणजे आम्हाला चांगल्यापैकी ऑन कॉल रूम्स जिथे आम्ही जेव्हा ड्युटी करतो तेव्हा आम्हाला सेफली राहता येईल अशी जागा राहायला पाहिजे। चौथं म्हणजे एक सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट करून जे आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर व्हायला पाहिजे। अशा आमच्या थोड्याच डिमांड आहे। जोपर्यंत या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही स्ट्राईकवरती राहू।